अजितदादांवरून आता राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये जुंपली आहे। राज ठाकरेंनी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहू लागले अशा शब्दांमध्ये अजित पवारांवर टीका केली होती आणि त्यावर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी पलटवार केला होता। टोल आणि भोंग्याचं आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरींनी सुनावलं होतं आणि त्यानंतर मनसेनेही आता मिटकरींवर निशाणा साधलाय। हिम्मत असेल तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि 2 आमदार निवडून आणावेत असं आव्हान गजानन काळेंनी मिटकरींना दिलंय। पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना, म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे। नव्या नवरीचे 9 दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची, ज्या व्यक्तीला NDRFचा साधा लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय, म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे। 70,000 कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी। तरी वर तोंड करून घासलेट चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतोय। आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका। अजितदादांना हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून 2 आमदार निवडून आणावेत। आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या। नुसतं स्वतःच्या टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहायचं।